करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज गाभाऱ्याची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। यासाठी सकाळी 9:30 ते सायंकाळी 6:30 या वेळेत देवीचे थेट दर्शन भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले। भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून सरस्वती मंदिर चौकात उत्सव मूर्तीची दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे। संपूर्ण गर्भगृहाची स्वच्छता पाण्याच्या फवारण्याने करण्यात आली। ही स्वच्छता आय स्मार्ट पॉसिटिक प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या 15 कर्मचाऱ्यांनी केली। पाण्याचा वापर होत असलेल्या स्वच्छतेदरम्यान गर्भगृहातील वीज पुरवठा बंद करून विद्युत उपकरणे तात्पुरती काढण्यात आली होती। 22 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने जय्यत तयारी केली आहे। भाविकांच्या सुरक्षेवर यंदा विशेष भर देण्यात आला असून प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्ता AI प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे। या प्रणालीद्वारे CCTV कॅमेऱ्यातून चेहऱ्यावरील ओळख पटवून रेकॉर्डवरील गुन्हेगार ओळखणे शक्य होणार आहे। तसेच गर्दी नियंत्रणासाठीही या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल। पाऊस वा ऊन याचा त्रास भाविकांना होऊ नये यासाठी भाविकांच्या सोयीसाठी दर्शन रांगांवर मंडप उभारले जात आहेत। त्यासोबतच आरोग्याच्या दृष्टीने महानगरपालिकेचे आणि विविध रुग्णालयांचे वैद्यकीय पथक सुद्धा सज्ज ठेवले जाणार असून पुरेसा औषध साठा, रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। मंदिर परिसरातील दुकानदारांसोबत लवकरच बैठक घेऊन प्लास्टिक बंदी निर्णयाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यास सांगण्यात येणार आहे। देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी भाविकांना स्वच्छतेच्या उपक्रमासाठी सहकार्य करण्याचं आवाहन केलं असून सायंकाळी 6:30 नंतर मूळ गाभाऱ्यातील देवीचे थेट दर्शन पुन्हा सुरू करण्यात येणार आहे। एकूणच यंदाच्या नवरात्रोत्सवासाठी सुरक्षेपासून स्वच्छतेपर्यंत आणि आरोग्याच्या सोयीपासून तंत्रज्ञानाच्या वापरापर्यंत सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे।